नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत बीजगणिताचे तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेणी आणि त्यामधील सराव संच 3.2 चा भाग दुसरा। पहिल्या भागामध्ये आपण सुरुवातीचे 4 प्रश्न पूर्ण केले आहेत। त्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे या दुसऱ्या भागामध्ये आता प्रश्न 5 पासून उरलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया। तर इथं दिलेला प्रश्न आहे आपल्याला, खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा। तर या ठिकाणी जी श्रेणी दिली आहे ती दिली आहे 9 4 1 6 11 या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, n व्या पदाचे सूत्र वापरून आपण या 27व्या पदाची किंमत काढणार आहोत। मग इथं आपल्याला सुरुवातीला सूत्रामधील काही गोष्टी लिहाव्या लागतील, ज्यामध्ये प्रथम पद a बरोबर 9, सामान्य फरक d बरोबर t2 वजा t1। t2 म्हणजे दुसरे पद आणि t1 म्हणजे पहिलं पद। तर दुसरं पद आपल्याला दिलेलं आहे 4 आणि वजा पहिलं पद 9। या ठिकाणी काही विद्यार्थी गोंधळात पडू शकतात, कारण प्रथम पद 9 ही मोठी संख्या दिली आहे आणि द्वितीय पद 4 ही लहान संख्या दिली आहे। तर बऱ्याचदा विद्यार्थी 9 वजा 4 बरोबर 5 असं लिहू शकतात, पण या ठिकाणी सूत्र लक्षात ठेवायचं आहे, t2 वजा t1 म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं प्रत्येक वेळेस वजा करायचं आहे। मग ते ऋण आलं तरी चालेल। तर या ठिकाणी काय होईल, ऋण 9 अधिक 4 म्हणजे ऋण 5 ही सामान्य पदाची किंमत आपल्याला मिळेल। त्यानंतर n-वे पद जे आहे, तर n-वे पद आहे म्हणजे आपल्याला 27व्या पदाची किंमत काढायची आहे, म्हणून n ची किंमत 27 होईल आणि आपल्याला शोधायचं आहे t27 ची किंमत आपल्याला काढायची आहे। तर यासाठी आता tn चं सूत्र आपण घेणार। सूत्र आहे tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d, आणि या सूत्रामध्ये n ची किंमत आपण 27 ठेवूया, म्हणजे tn च्या जाग्यावर t27 होईल। a ची किंमत 9 आणि n वजा 1 म्हणजेच 27 वजा 1 गुणिले d म्हणजे ऋण 5। तर आता काय होणार, 9 अधिक 26 आणि याला गुणिले ऋण 5। इथं मग होईल 9 धन गुणिले ऋण म्हणजे ऋण येईल। 26 5 115, 26 260 होईल, तर 130, 26 गुणिले 5 म्हणजे ऋण 130 येईल। आणि 130 आता लक्षात घ्या ऋण संख्या आहे आणि 9 ही धन संख्या आहे। मग मोठ्या संख्येतून लहान वजा करायचे आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह द्यायचं आहे। 130 मधून 9 गेले तर ऋण 121 ही 27व्या पदाची किंमत आहे। म्हणून त्या श्रेणीचे 27वे पद ऋण 121 आहे असं आपण शब्दात लिहूया। यानंतर 6वा जो प्रश्न दिलाय, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा। प्रश्न समजावून घ्यायचा आधी, 3 अंकी किती अंकी आहेत, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये 5 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या, आणि त्यासाठी आपण अगोदर लिहू आता सर्व 3 अंकी नैसर्गिक संख्या। अगोदर आपल्याला सर्व लिहायच्यात, सर्व 3 अंकी नैसर्गिक संख्या आणि त्या आहेत
खालील प्रमाणे आहेत असं लिहूया. खालील प्रमाणे आहेत. मग त्यामध्ये सुरुवात होईल 100 पासून. सर्वात लहान 3 अंकी नैसर्गिक संख्या 100, मग 101, 102, 103 आणि या पद्धतीने शेवटी 999. तर ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे. परंतु या आपल्याला यामधील या सर्व नाही घ्यायच्यात, तर 5ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्यात. आणि म्हणून 5ने निशेष भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या, 3 अंकी नैसर्गिक संख्या खालील प्रमाणे. यामध्ये आता सगळ्यात छोटी जी संख्या आहे 100, या संख्येला 5ने भाग जातो. 5ची कसोटी काय? 5ने भाग जाणाऱ्या संख्या ओळखण्यासाठी जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जात असतो. आणि म्हणून आपल्याला सर्वात जी छोटी नैसर्गिक संख्या आहे 3 अंकी म्हणजे 100, हिला 5ने भाग जाईल. त्यानंतर 105, नंतर 110, 110 या पद्धतीने शेवटची संख्या असेल या ठिकाणी 995. कारण 999 ही 3 अंकी, 1000 ही 4 अंकी संख्या होईल. तर 995 नंतर कोणत्याच संख्येला 5ने निशेष भाग जात नाही. तर ही दिलेली अंकगणिती श्रेणी आहे. आणि आता पहा, या सर्व संख्या किती आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे n ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. आणि म्हणून या अंकगणिती श्रेणीमध्ये आता a बरोबर प्रथम पद येथे लिहूया. येथे a बरोबर 100, d म्हणजे साधारण फरक. तो परत सूत्र लक्षात ठेवा, t2 वजा t1. दुसऱ्या पदामधून पहिले पद वजा करायचे. 105 वजा 100 बरोबर 5. आणि इथं शांत क्रमिका दिली आहे, म्हणजे शेवटचं पद क्रमिकेमधलं दिलेलं आहे. आणि या शेवटच्या पदाची किंमत आपण tn ने दाखवत असतो. जर दिलेली श्रेणी ही शांत असेल तर शेवटचं पद हे tn ची किंमत असते. आपल्याला काढायचं आहे n. तर हे लक्षात ठेवायचं, a, d, n आणि tn या 4 पदांपैकी 3 ची किंमत आपल्याला दिलेली असते, चौथी काढायची असते. मग परत आपण tn चं सूत्र वापरणार आहोत. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. तर tn च्या जागेवर आता आपण इथं 995 ही किंमत ठेवूया. a ची किंमत 100, n मात्र जशाला तसं, कारण n आपल्याला काढायचं आहे. n वजा 1 गुणिले d म्हणजे 5. तर आता काय करणार आहे आपण, 5ने कंसाला गुणून घेऊ, किंवा हे अधिक 100 डावीकडे जाऊन वजा करता येतील. एक काम करू, अगोदर गुणाकार करून घेऊ आणि नंतर मग आपण पदांची म्हणजे बाजू बदलून घेऊया. तर इथं 100 जशाला तसं, 5ने n ला गुणल्यास 5n, 5ने वजा 1 ला गुणल्यास वजा 5. तर 995 बरोबर 100 मधून 5 वजा केल्यास 95 अधिक 5n. मग हे अधिक 95 डावीकडे गेल्यास वजा होतील. तर 995 मधून 95 आपल्याला इथं वजा करायचे, कारण 95 डाव्या बाजूमध्ये गेल्यास
त्या संख्येचे चिन्ह बदलेल. 995 वजा 95 बरोबर 5n आणि मग इथं होईल 900 बरोबर 5n. मग n ला गुणिले 5 डावीकडे येऊन 900 ला भागिले होतील. 900 छेदात 5 बरोबर n. 5 ने 900 ला भाग देऊ तर 5 1 5 उरले 4 तर झाले 40. 5 8 40. 5 0 0 आणि बरोबर n म्हणजे n ची किंमत 180. मग आपल्याला विचारलं होतं की 5 ने भाग जाणाऱ्या 5 ने भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या 180 आहेत. तर यानंतर पुढचा जो प्रश्न आपल्याला दिला आहे 7वा. एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आहे आणि 21वे पद 29 आहे. तर त्या श्रेणीचे 41वे पद आपल्याला काढायचे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय बदल दिला आहे हे आधी आपण समजावून घेऊया. या प्रश्नात आपल्याला विशिष्ट क्रमांकांच्या पदांची किंमत दिली आहे. 11व्या पदाची किंमत 16 आणि 21व्या पदाची किंमत 29 दिली आहे. यावरून आपल्याला 41 हे पद आपल्याला काढायचं आहे. तर इथं आपल्याला प्रथम पद आणि साधारण फरक माहीत नाही तर त्यांना आपण गृहीत धरणार आहे. म्हणून इथं लिहू आपण समजा प्रथम पद ए असून साधारण फरक डी आहे. प्रथम पद ए असून सामान्य फरक किंवा साधारण फरक डी आहे. आणि हे झाल्यानंतर आता जर आपल्याला कोणत्याही अंकगणिती श्रेणीचं प्रथम पद आणि सामान्य फरक जर माहिती असेल तर त्या श्रेणीसाठी आपण कोणतेही पद काढू शकतो. आणि म्हणून आपल्याला ज्या पदांच्या किमती दिलेल्या आहेत म्हणजे 11वे पद आणि त्यानंतर 21वे पद या दोन पदांच्या किमती आपल्याला TN च्या सूत्रानुसार काढायच्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D हे सूत्र घेऊ. आता या सूत्रामध्ये n ची किंमत आपल्याला एकदा 11 आणि एकदा 21 ठेवून या दोन्ही पदांच्या किमती काढायच्या. तर T11 बरोबर होईल A म्हणजे प्रथम पद त्याची किंमत दिली नाही म्हणून याला आपण A's ठेवू. N वजा 1 म्हणजे 11 वजा 1 गुणिले D जशाला तसं राहील. तर या ठिकाणी आपण काय केलंय n ची किंमत 11 ठेवलेली आहे कारण दिलेलं आहे आपल्याला पक्षामध्ये. तर A अधिक 11 वजा 1 म्हणजे 10D. पण आता लक्षात घ्या पण T11 या पदाची किंमत आपल्याला 16 दिली आहे कारण हे पक्ष म्हणजे प्रश्नात दिले आपल्याला. आणि म्हणून काय होईल A अधिक 10D म्हणजे आपण जी किंमत काढली 11व्या पदाची ती बरोबर आपल्याला 11व्या पदाची दिलेली किंमत 16. तर समीकरण 1 या ठिकाणी आपण लिहू. त्यानंतर आता आपल्याला याच सूत्रानुसार 21व्या क्रमांकाचे पद काढायचे. तर 21व्या क्रमांकाचे पद होईल
ए अधिक 10d बरोबर 16 हे एक समीकरण झालेलं आहे. मग जेव्हा n बरोबर 21 असं आपण लिहू, जेव्हा n ची किंमत किती 21, तर t21 बरोबर a अधिक 21 वजा 1 गुणिले d, म्हणजेच काय a अधिक 20d. आणि मग इथे लिहावं लागेल पण पुन्हा एकदा t21 म्हणजे 21व्या पदाची किंमत आपल्याला दिली आहे 29 आणि म्हणून t21 बरोबर 29 असले. पण t21 ची किंमत आहे 29 आणि म्हणून कारण आहे पक्ष, तर आपण सूत्रावरून काढलेली जी किंमत आहे a अधिक 20d आणि बरोबर त्यांनी दिलेली किंमत 29 म्हणजे समीकरण 2 आपल्याला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या, या प्रश्नात आपल्याला सांगितलंय त्या श्रेणीचे आपल्याला 41वे पद काढायचे आणि त्यासाठी आपल्याला आधी ए आणि डी माहिती पाहिजे. लक्षात ठेवायचं ए आणि डी माहिती असेल तर आपण त्या श्रेणीचं कोणत्याही क्रमांकाचं पद काढू शकतो. आणि मग ते ए आणि डी मिळवण्यासाठी आता आपल्याला समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करायचं आहे. 2 चलातील रेषीय समीकरणे या पद्धतीने आपण या 2 समीकरणांना सोडवणार आहोत. म्हणून इथे लिहू आपण समीकरण 2 मधून 1 वजा करून 1 वजा करून आणि मग आता 2 जशाल तसं आपण खाली लिहून घेऊ. तर a अधिक 20d बरोबर 29 आणि त्याखाली a अधिक 10d बरोबर 16. तर या ठिकाणी समीकरणाला वजा करताना इथे क्रियादर्शक चिन्ह आणि या चिन्हाने दुसऱ्या समीकरणातील प्रत्येक पदाला आपल्याला गुणायचे. तर हे विरुद्ध पद तयार झाले, कटले. 20d मधून आपण 10d वजा केले म्हणजे वजा बाकी येईल 10d बरोबर 29 मधून 16 गेले म्हणजे 13. तर आता d ची किंमत 13/10 13/10 10 ने कोणत्याही संख्येला भाग द्यायचा असेल तर त्या संख्येतील एक अंक उजवीकडे सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा बस. तर 1.3 हे डी ची किंमत आपल्याला मिळते. तर आता काय करावं लागेल, डी बरोबर 1.3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची. समीकरण 1 मध्ये ठेवून तर या ठिकाणी समीकरण 1 a अधिक 10d बरोबर 16. a अधिक 10 गुणिले d ची किंमत 1.3 बरोबर 16. मग 10 ने गुणल्यास a अधिक 10 गुणिले 1.3 म्हणजे 13 बरोबर 16. तर आता a बरोबर आपल्याला मिळणार आहे 16 तून 13 आपण वजा करूया. 16 मधून 13 वजा केल्यास a बरोबर t. a आणि d माहित झालेलं आहे. यानंतर आपल्याला 41वे पद काढायला सांगितलंय. तर आता tn च्या सूत्रामध्ये किंमत ठेवू. मग इथं पहा, जेव्हा n बरोबर 41, जेव्हा n ची किंमत काय आहे 41, मग tn बरोबर a अधिक
n वजा 1 गुणिले d. तर t 41 बरोबर a म्हणजे 3 अधिक n म्हणजे 41 वजा 1 गुणिले d म्हणजे 1.3. तर या ठिकाणी काय करणार आता, 3 अधिक 41 मधून 1 वजा केले म्हणजे 40 गुणिले 1.3. म्हणजे काय करायचं आपल्याला, 40 गुणिले 1.3 हा गुणाकार कसा करणार, तर 13 ने 4 ला गुणूया. हे शून्य जशाला तसे इथे लिहून ठेवा. 13 गुणिले 4 52. पॉईंट नंतर एक अंक आहे, तर 13 गुणिले 4 52 आणि हे शून्य. इथं पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून इथं पॉईंट नंतर एक अंक आपल्याला उजवीकडे सोडायचा आहे. तर या ठिकाणी काय होईल, 3 अधिक 52 बरोबर 55. म्हणजे 41व्या पदाची किंमत आहे 55. यानंतर 8वा जो प्रश्न दिलाय, 11, 8, 5 आणि 2 या अंकगणिती श्रेणीत वजा 151 ही संख्या कितवे पद असेल. म्हणजे या ठिकाणी परत आपल्याला अंकगणिती श्रेणी दिली आणि शेवटचं पद दिलेलं आहे. म्हणजे या पहा, 11, 8, 5, 2 टिंब वजा 151 या पद्धतीने ही शांत श्रेणी दिली आहे. आणि यामध्ये a बरोबर होईल मग 11, d म्हणजे t2 वजा t1 बरोबर 8 वजा 11 म्हणजे वजा 3. त्यानंतर n काढायचं आहे, tn दिलेला आहे वजा 151 आणि n बरोबर किती. तर सूत्र परत तेच, tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिला d. तर tn च्या जागेवर आपण वजा 151 बरोबर a ची किंमत 11 अधिक n आपल्याला काढायचे वजा 1 गुणिले d म्हणजे ऋण 3. तर ऋण 151 जशाला तसे आपण घेतले बरोबर 11 अधिक ऋण 3 ने कंसाला गुणूया. ऋण 3 ने गुणल्यास इथं n हे पद धन होतं तर ऋण होणार आहे, म्हणून इथं अधिकच्या ऐवजी वजा चिन्हच आपल्याला घ्यायचंय. वजा 3n आणि वजा गुणिले वजा म्हणजे परत अधिक 3. तर आता काय होईल, 11 अधिक 3 म्हणजे या दोन संख्यांची बेरीज करून वजा 151 जशाला तसे डाव्या बाजूमध्ये बरोबर 11 आणि 3 ची बेरीज 14 वजा 3n आणि वजा 151. मग 14 डावीकडे येऊन वजा झाले बरोबर वजा 3n. तर या दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे त्यांची आपल्याला आता बेरीज करावं लागेल. 1 अधिक 4 5, 5 अधिक 1 6 आणि वजा 1 जशाला तसा. म्हणजे इथं पहा वजा 165 बरोबर वजा 3n. आता दोन्ही बाजू ऋण असल्यामुळे n ची किंमत आपल्याला धन मिळेल, कारण ऋण संख्येला ऋण संख्येने भाग दिल्यास उत्तर धन येत असतं. म्हणून 3 ने आता 16 ला भाग द्या, 3 5 15 आणि उरला 1 परत 3 5 15 म्हणजे
n बरोबर इथं सुद्धा 55च मिळते, जी आपल्याला अगोदर मिळाली होती. ठीक आहे. तर ती पदाची किंमत होती आणि हा क्रम आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शब्दात लिहावं लागेल 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीत वजा 151 हे 55वे पद आहे. त्यानंतर मित्रांनो यातला एक आता शेवटचा प्रश्न इथं आपण घेतोय. 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत? तर 10 पासून 250 पर्यंतच्या ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्या आधी आपण सर्व लिहू. 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या इथं पहा 10 पासून याचा अर्थ 10च्या पुढच्या म्हणजे 11, 12, 13 या पद्धतीने आपल्याला 250 या दोन्हींच्या मधल्या म्हणजे 249 येतं शेवटी. आणि मग यात 4 ने विभाज्य असणाऱ्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या मग खाली लिहूया. 10 पासून 250 पर्यंत 4 ने भाग जाणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्या खालील प्रमाणे. तर त्या आता पहिल्यांदा 12 नंतर 16, 20, 24 आणि टिंब शेवटी आता 249 पेक्षा लहान 4 ने भाग जाणारी संख्या तर 248. आता हे कसं लक्षात येईल? तर ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असतो. 48ला 4 ने निशेष भाग जाईल म्हणून शेवटची संख्या आपली 248 होईल. तर आता आपल्याला इथं n ची किंमत काढायची. ही सुद्धा शांत क्रमिका आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून a बरोबर A बरोबर 12, D बरोबर T2 वजा T1 म्हणजे 16 वजा 12 म्हणजे 4 आणि Tn बरोबर 248. n बरोबर किती? तर आता यासाठी परत आपण Tn चं सूत्र. हा संपूर्ण अभ्यासक्रम या एकाच सूत्रावर आपल्याला दिलेला आहे आणि आपण सर्व प्रश्न या ठिकाणी 2 भागांमध्ये मिळून घेतले आहेत. त्याचं मुख्य कारण की प्रश्नांमध्ये विविधता आहे, वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत आणि जितका जास्त सराव तेवढं तुम्हाला चांगलं समजेल म्हणून आपण हे सर्व घेतोय. तर 248 बरोबर Tn च्या जागेवर 248, a ची किंमत 12, n वजा 1 जशाला तसेच, d च्या जागेवर 4. तर आता काय करूया? 248 बरोबर 12 4 ने कंसाला गुणल्यास 4n वजा 4. तर 248 बरोबर 12 मधून 4 वजा केले 8 अधिक 4n. तर हे 8 डाव्या बाजूमध्ये जातील. आता
तर 248 वजा 8 बरोबर 4n म्हणजे 240 बरोबर 4n आणि n बरोबर आता 240/4 तर n ची किंमत 4 सक 24 n बरोबर 60 आणि म्हणून इथं शब्दात आपल्याला लिहायचं आहे की 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी 4 ने विभाज्य असणाऱ्या एकूण 60 संख्या आहेत. तर हा मित्रांनो आपला सराव संच 3.2 इथं पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मी प्रतीक्षा करतोय आणि यानंतर भेटूया पुढच्या सराव संचासाठी पुढच्या व्हिडिओ.